ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. हा, 56वा प्रश्न असा आहे पहा. एक तुम्हाला घनमूळ काढायची. कितीचं? 24,389. कोण सांगते कसं घनमूळ काढता येईल या संख्येचं? सर एक स्थान बघून. एकक स्थान बघून म्हणजे इथं एकक स्थानी 9 आहे, म्हणजे कोणाच्या घनाच्या एकक स्थानी 9 असू शकतं? 19, 29, 39. बरोबर आहे, म्हणजे एकक स्थानी 9 असणाऱ्या संख्येचा घन याच्या एकक स्थानी 9 असू शकतो. मग साधारणतः आपण असा विचार करूया, जर 30चा घन केला तर किती राहील? 27,000. गुणिले 30 गुणिले 30. अगोदर 3 शून्य मांडून घेऊया. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. मग 27,000पेक्षा ही संख्या थोडीशी लहान आहे. मग आपण 29चा घन करून बघूया. 29चा घन. 29 गुणिले 29 गुणिले 29. आता 29चा वर्ग पाठ आहे. 29चा वर्ग 841. बरोबर 841. आणि त्याला पुन्हा 29 जर गुणलं तर हा गुणाकार बरोबर किती येतोय? 24,389. मग 29चा घन 24,389 म्हणजे 24,389चं घनमूळ किती येणार? 29. रामरावाकडून शंभरावाने 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? आता इथं काय करावं लागेल? दिवस मोजावे लागतील. जानेवारी. सर ऑप्शन 2. ऑप्शन 2 चेक करूया. सांगा जानेवारीचा दिवस किती? 26 जानेवारी पासून दूध चालू केलं, मग 26 तारखेस सही धरायचं. जानेवारीचे 31 महिने. 26, 27, 28, 29, 30, 31. 6 दिवस. आता 2016 लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो? 29. 29. आणि कितीपर्यंत दूध चालू आहे? 21 मार्च पर्यंत. म्हणजे मार्चचे दिवस किती आले? 21. करूया बिल. 9 1 10 10 7 16. चला 1 2 2 4 आणि 5. किती दिवस आले? 56. हा, आणि मग 56 दिवसाचे दररोज 1.5 लिटर घेतलं. मग ह्याला 1.5 लिटर 1.5 म्हटलं. म्हणजे किती लिटर दूध घेतलं? 15,90,000 15 75 84. 84 लिटर दूध घेतलं. मग 84 लिटर दुधाचं 47 रुपयाप्रमाणे गुणाकार करूया. किती ते गुणाकार करा? 3,948. 3,948. समजलं का सर्वांना? हो सर. सोबतच्या आकृती गटात न बसणारा कोणता ते पर्यायातून ओळखा. पहिला ऑप्शन आहे माप पर्याय कोन क्रमांक 3. AC. दुसरा पर्याय आहे माप कोन ADB. तिसरा पर्याय आहे माप कोन CAB. आणि चौथा पर्याय आहे माप कोन BFA. 3.
3. त्याचं कारण बघा, ACB हा जो कोन आहे, या कोणानं कोणता कंस आंतरखंडित केला आहे? AB हा पुढचा कंस आंतरखंडित केला AB. त्यानंतर ADB न सुद्धा तोच कंस आंतरखंडित केला, ADB न सुद्धा तोच कंस आंतरखंडित केला आहे. आणि ह्या BFA न बघा, BFA या कोणाला सुद्धा तोच कंस आंतरखंडित केलाय. म्हणजे या तिन्ही कोणानं एकच कंस आंतरखंडित केलाय. फक्त CEB हा जो कोण आहे, CEB त्यानं वेगळा कंस आंतरखंडित. CEB कुठं आहे? CEB बघूया आपण. CEB न कुठला कंस आंतरखंडित केला रे? हा BC. त्यामुळे हा वेगळा. किंवा असं लक्षात घ्या, प्रत्येक कोणाचा पहिला आणि तिसरा शिरोबिंदू NB आहे का नाही बघा इथं. पहिला आणि तिसरा शिरोबिंदू NB. इथं पण पहिला आणि तिसरा A आणि B आहे. इथं C आणि B वेगळा आहे बघा. हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर (11.5% रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयांची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? सरळ काय करायचं? 65,000 चा 11.5% करायचा. 65,000 चा आता 11.5 कसं लिहिता येईल आपल्याला? 11 दुनी 22 आणि 23. 23 चे 2 लिहिता येईल का? 23 चे 2% टक्के म्हणजे भागिले 100. भागिले 100 म्हणजे गुणिले 1/100 असं करूया. बरोबर ना? सर त्यापेक्षा 11.5 घेतलं तर चालतंय, तसं घेतलं तरी. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. बे 1 बे, बे 3 6, बे 2 4, बे 5 10. मग काय आलं? 7,075. 125 गुणिले 23. 23 5 115. चला 11. 23 2 46, 56, 66. 66 ला 7 चला 6. 23 3 69, 6 70 75. काय झालं? 23 5 115. 7,475. 23 5 115 चला 11. 23 2 46 आणि 11 किती? 46 आणि 11. 46 ला 11 57. 57 चला 5. 23 3 69 आणि 5 70 74. 74. पर्याय क्रमांक 2. 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी एक साधारणतः इथे हे सूत्र लक्षात घ्या. A वर्ग प्लस 2AB प्लस B वर्ग हा कोणाचा वर्ग असतो रे? A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे A वर्ग म्हणजे हे आहे. 25x वर्ग कोणाचा वर्ग आहे? 5x. आणि B वर्ग म्हणजे हे आहे. 49y वर्ग कोणाचा वर्ग आहे? 7 वर्ग. मग मधलं पद आपल्याला काढायचं आहे. मधलं पद काय आहे? 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. मग 2 पहिलं पद काय आहे? 5x. 5x आणि दुसरं पद काय आहे? 7 ऑप्शन 7y. म्हणजे एकंदरीत मधलं पद काय येते बघा? 2 पंचे 10 सत्ता 70xy. हा एक पर्याय येते बघा, 70xy प्लस 70xy. आणि दुसरा पर्याय बघा,
ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग हा कोणाचा विस्तार आहे? ए वजा बी चा स्क्वेअर. ए वजा बी चा वर्ग. मग इथं तुम्हाला 5x चा वर्ग तर दिलेलाच आहे. आता इथं बी वर्ग म्हणजे तुम्हाला 7y चा वर्ग दिलेलाच आहे. मग फक्त काय करायचं, इथलं वजा चिन्ह करायचं, म्हणजे वजा 2 गुणिले 5x आणि गुणिले 7y. आता वजा इथं मधलं 17 काय, वजा 17x येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा येते. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर येते याचं. समजलं? हो सर. सरळ रूप द्यायचं आहे. 65 छेद किती आहे? 77. आता भागिलेचे मी गुणिले करतो. गुणिले केल्यामुळे ऑप्शन 2. 99 वर झालं आणि 104 खाली. तिथून पुढे आहे असं येतो 56 भागिले 45 आणि शेवटी वाचायचं. आता पहिल्या तिघांना अधिक संशय रूपात दिले. 11 99 11 77 77 पुन्हा 13 5 65 65 83 104 7 21 7 7 8 56 8 8 8 8 9 1 9 9 8 5 1 5 5 1 5 एक आलं म्हणजे फक्त कंसातलं एक पुढचं वजा येतात ना मायनस 0. किती आले वरती? 0. पर्याय क्रमांक 2. एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मीटर दिलेली आहे. आता अर्धवर्तुळाच्या परिमिती सूत्र काय सांगितलं रे? कोण सांगते? पाठच 3 पाया करायचं. 3 पाया हा पाय r अधिक 2 r. पाय आर अधिक 2r. डायरेक्ट पाठ करायचं की आर जर कंसात कॉमन काढलं बाहेर, पायची किंमत 22/7. 36/6 गुणिले r. तिरकस गुणाकार करा, बेरीज करा. 22 × 22 7 × 14 22 आणि 14 36 36/7. अर्धवर्तुळाची परिमिती त्रिज्या गुणिले 36/7. याच्यावरून आपण त्रिज्या काढू. आता परिमिती 180. 22 36/7 चं इकडे आल्यावर 7 चे किती होणार? 36. 30 आता 36 ची किती पडली? 180. 36 पंचे 5 आणि 5 7 35. 35. म्हणजे त्या अर्धवर्तुळाची त्रिज्या आली 35 मीटर. हे समजलं का? हो सर. हो सर. आता त्रिज्येवरून आपल्याला काढायचे त्या बागेचं क्षेत्रफळ. बागेचं क्षेत्रफळ म्हणजे पुन्हा क्षेत्रफळ वर्तुळाचं पाया अर्धवर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय? 1/2 पाय r वर्ग. 1/2 पाय r वर्ग. 1/2 पायची किंमत 22/7 आणि r वर्ग म्हणजे 35 गुणिले 35. 2 1 2 1 7 1 7 35. 11 गुणिले 35 गुणिले 5 होतो 25 2 5 3 15 2 17. 1925. 5 11 77 5 2 19.
1925. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. 4. 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? आता खड्डा आहे तो कोणत्या आकाराचा असणार आहे? इष्टिकाचे ते. बरोबर आहे. क्युबॉइड शेप म्हणजे इष्टिकाची ती. मग आता त्याच्यात असणारी जी माती आहे ती काढायची असेल तर त्याचं काय काढलं पाहिजे? घनफळ. मग वृत्तची तिच्या इष्टिकाची तिच्या घनफळ सूत्र काय? पाय बी. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची इष्टिकाची ती. मग आता लांबी दिली 60 गुणिले रुंदी दिलेली आहे 40 आणि 5. गुणिले उंची दिलेली आहे 5. एवढी माती आहे. ती माती 1 मीटर लांब आणि 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरायची. ती सुद्धा एक 1 किलो प्रकारची इष्टिकाची तीच तयार होईल. फक्त इथं 1 किलोमीटर आहे त्याचं मीटर मध्ये करू म्हणजे 1000 मीटर 1000. करायचं. त्यानंतर रुंदी 24 आणि उंची h. आता इकडचं 1000 आणि 24 छेदात घेतो. पर्याय 3. 60 गुणिले 40 गुणिले 5 आणि 1000 छेदामध्ये 24 पण छेदामध्ये त्याबरोबर फक्त h राहील. तस इथं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. पुन्हा ही 24 आहे तर 6 24 गेलं. म्हणजे 5/10 फक्त उरलं. आणि मग 10 शून्य शून्य 10 5 50. 0.5 मीटर येते. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक किती? 3. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने आडत आकारले तर रामरावांना किती रुपये मिळतील? आता आपण अगोदर काय करूया? विक्री किंमत काढूया रामरावांनी विकलेल्या मालाची. आता 13 गुणिले किती केलं पाहिजे रे? 3250. 3350 गुणिले 13. 13 शून्य शून्य 3 5 65 चला 6 13 2 26 आणि 6 31 चला 3 41 आणि 3 42 म्हणजे 42,250 ना? 150. 3 5 65 6 13 2 26 आणि 6 250. 26 आणि 6 32. हा 13 शून्य 3 5 65 6 13 2 26 आणि 6 50. 32 45 आणि 3 42,250 बरोबर. त्यानंतर 23 क्विंटल सोयाबीन 4350 दराने म्हणजे 4350 गुणिले 23. 1,50,000. 23 5 115 चला 11 23 3 69 70 100 चला 8 23 92 8 100 1,50,000. आता एकूण आपण विक्री किंमत काढूया. या दोघांची बेरीज करू. 1 प्लस 4 2 2 5 0 मग 0 5 आणि 5 10 चला 1 2 1
3, 2ला 2, 4ला 4, 1,42,300. आता एवढ्यावर 3% आडत आहे. आता मला सांगा 3% आडत कुणाला दिली? आडत्याला दिली. म्हणजे रक्कम किती मिळणार रामराव आणणार आहे? कमी. 1,40,300. 97% मिळणार ना रामरावांना. 3% आडत्यांना दिली म्हणजे बरोबर आहे ना. 100तून 3 वजा केलं की 97%च मिळणार स्वतःला. मग याचा 97% जर केला 1400 गुणिले 97 जर केलं तर किती मिळते एकूण रक्कम? 1,38,031. ऑप्शन नंबर 1. 1,38,031 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. हम्म. 2017 गुणिले 2017 म्हणजे काय होणार आहे इथं? 2017चा वर्ग. बरोबर. आता 2015 गुणिले 2015 म्हणजे 2015चा वर्ग. आणि छेदामध्ये 4,032. आता अंशामध्ये ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार आपण काय करू शकतो? पहिल्या ए कंसात अधिक ए आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. अगदी हे सूत्र वापरून अंशाचा विस्तार कसा होईल? 2017 अधिक 2015 आणि 2017 2015. बरोबर. आणि छेद आहे तो 4,032. 4,000. आता पहिल्या कंसाची बेरीज जर केली तर ती 4,032 येते आणि दुसऱ्या कंसातली वजाबाकी केली तर ती 2 येते आणि छेद तर आहे असंच 4,032. मग ह्याला हे गेलं 2 2 आणि येते 4. आणि 2 आणि 4चं वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. सर काय काय उदाहरणात असं पण होतं 2 सेम पर्याय असतात. मग 2 निवडायला सांगितलं की सेम निवडायचं. बरोबर. आता कसं पहिला आणि तिसरा जर निवडला तर त्याच्या किमती भिन्न आहेत. फक्त दुसरा आणि चौथा जर पर्याय निवडला तर त्यांच्या किमती सेम आहेत बघा. त्यामुळे ते गणित न करता सुद्धा आपण अंदाजे उत्तरेची शोधू शकतो. एक्स आणि वाय यांच्यात समचलन आहे बघा. आता समचलन असल्यावर गुणाकार स्थिर असतो का भागाकार आहे? भाग भागाकार स्थिर असतो की नाही. म्हणजे एक्स छेद वाय बरोबर के. आणि मग इथं एक्स ची किंमत आपण अंशामध्ये 35 ठेवूया. ऑप्शन नंबर 1. हा चेक करूया. वाय ची 14 ठेवूया. आपण चलनाचा स्थिरांक काढूया. सिम्प्लिफाय करा. 7×5 35 आणि खाली 7 दुनी 14. चलनाचा स्थिरांक आला 5/2. आता चलनाचं समीकरण तयार करताना पहिलं वाक्य लिहायचं एक्स छेद वाय बरोबर के आणि त्या के ची किंमत किती टाकायची? 5/2. तिरकस गुणाकार केला तर 2x डावी बाजू आणि 5y उजवी बाजू. असा ऑप्शन बघा कुठं आहे? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेमी व 12 सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या. आता काटकोन त्रिकोणाचं बरोबर आहे. मागं पण झालंय. काटकोन त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हटलं का नाही सरळ व्यास काढायचा आणि ते व्यासानं वर्तुळावर बिंदू शांतरित केलेला कोण काढायचा आणि तो नेहमी काटकोन असतो बघा. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन काटकोन असतो. समजा मी या त्रिकोणाला एबीसी असं नाव दिलं आणि केंद्रबिंदूला ओ नाव दिलं. आता काटकोन करणाऱ्या बाजू 5 आणि 12. समजा बीसी बाजू 5 घेतली
आणि दुसरी काटकोन करणारी AB बाजू 12 घेतली. तर पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला तर AC काय येईल रे? 13 येणार. 13. आणि AC हा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. आणि त्रिज्या ही व्यासाची निमपट असते, म्हणजे 6.5 सेमी त्या परिवर्तुळाची त्रिज्या येणार. पर्याय क्रमांक किती? 1. एक. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी, तर त्या घनाचं घनफळ तुम्हाला इष्टेकाची ती घन, वृत्तचिती, शंकू, गोल आणि अर्धगोल या प्रत्येकाचं वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ असे प्रत्येकी 3 प्रमाणे 18 सूत्र पाठ पाहिजेत. म्हणजे या महत्वमापन या चॅप्टर मधलं तुम्हाला कोणताही उदाहरण अवघड वाटणार नाही. आता घनाचं पृष्ठफळ सूत्र काय रे? मी S म्हणजे सरफेस, घनाचे बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता बाजूला येईल म्हणतो. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे S ची किंमत तुम्हाला 384 दिलेली आहे. आता इकडचं गुणिले 6 इकडे आल्यावर भागिले म्हणाल बघा. 6 6 36 आणि 6 चौक 24 आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 64 चा वर्गमूळ किती येणार? 8 येणार. आपल्याला करायचे घनफळ, व्हॉल्यूम. घनफळ सूत्र काय? बाजूचा घन. म्हणजे 8 चा घन किती येणार मग? 512. 512. पर्याय 1. आता हे बहुपदींची बेरीज वजाबाकी वगैरे आहे. आता पहिला काय करूया आपण? पहिला कंस देतो आहे असं 4x वर्ग वजा 9x अधिक 7. आता दुसऱ्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असल्यामुळे त्याचं काही चिन्ह बदलणार नाही. हाय असली तो अधिक x वर्ग अधिक 5x अधिक 5x वजा 1. आता पुढच्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे चिन्ह बदला. 5x वर्गचं वजा 5x वर्ग करा, वजा 4x चा अधिक 4x करा आणि अधिक 5 काय करा? वजा 5. आता वर्गाच्या पदांची बेरीज, इथे 4x वर्ग आहे, इथं 1x वर्ग आहे, इथं वजा 5x वर्ग. काय होईल रे? 4 ने 5x वर्ग आणि 5x वर्ग वजा 5x वर्ग 0. म्हणजे x वर्गाची पद काय झाली? कॅन्सल झाली. आता x ची पद बघा. 5x अधिक 4x 9x आणि 9x वजा 9x 0. म्हणजे 9x ची पद पण झाली. राहिले काय मग? 7 वजा 1 वजा 5 एवढंच राहील. 7 वजा 1 6, 6 वजा 5 किती येणार? 1. 1 ऑप्शन क्रमांक नंबर 1. 1 अधिक 4. हा आणि 4 बरोबर आहे. घातांकाचा नियमच आहे याचा 0 बरोबर 1, म्हणजे 2 चा शून्याची किंमत 1च असते. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक इथं पण तसंच बघा मागे सांगितल्या पद्धतीनं. फक्त पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 4 मधील किमती सारख्या आहेत. बाकी दुसरं आणि तिसरी बहुपदी किंवा त्रिपदी वेगळी आहे. त्यामुळे गणित न करता सुद्धा ऑप्शन 1 आणि 4 निवडता आला असता तुम्हाला. आता 17वा. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांना वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? ऑप्शन 3. ऑप्शन 3. हा सांगा काय केलं? तुमची मेथड काय आहे? असं त्यांनी सांगितलंय 6 महिन्यांनी वाढते, म्हणजे तिथं 13.5 आहे ना, तिथं 14 होणार
आणि एक शिक्षक वाढले म्हटल्यावर 41च्या जागेवर 42 होणार. पण त्यांचा गुणाकार करायचा सुरुवात 1 मिनिट मला सांगा. 41 जणांची सरासरी किती आहे? 13.5. 13.5. एक शिक्षक वाढला म्हणजे एक संख्या वाढली म्हणजे 42 जणांची सरासरी किती होणार? 6 महिन्यानं 14. वाढली म्हणजे 14 होणार. बरोबर आहे. मग त्यांचा गुणाकार करायचा. हा, सर म्हणजे पहिल्यांदा 13.5 गुणिले 41 चा करायचा. एकच मिनिट. अगोदर 42 गुणिले 14 करूया. 14 दोन्ही किती? 28. चला 2. 14 चोक 56 आणि 2 58. 58. म्हणजे 42 जणांच्या ही वयांची बेरीज आली. आता 41 जणांच्या वयांची बेरीज आपण करूया. म्हणजे 135 गुणिले 41 करूया. अगोदर हे 135 लिहितो. 0 4 5 20 2 4 त्रिक 12 13 14. चला 1 4 1 4 आणि 1 5 5 3 5 5 आणि 1 दशांश येणार म्हणजे इथे येणार कारण इथे दशांश येणार म्हणजे किती येते? 553.5 आणि त्यांची काय करायची? वजाबाकी. हा बघा 588 पॉईंट काहीच नाही म्हणजे 0 आपण घेऊया आणि त्यातून 553.5 वजा करूया. त्यातून 5 गेलं 5. आता इथं 8चं गलती करूया 7 आणि 7तून 3 गेले किती? 4 नाही तर 3 ना. 2. 34.5 म्हणजे 34 वर्ष आणि वरचा अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने. किती येते रे? ऑप्शन 2. सर पर्याय 2च येते. हा 2 येते. 3 सांगितलं पण पर्याय क्रमांक 2 येते. ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची लंब उंची काढा. आता हे 12 आहे. मला एक सांगा पहिल्यांदा समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंश असतो रे? 60. हा 60 झाला. हा 90 आहे म्हणजे हा तिसरा किती येणार? 30. आता 30 आणि 90 प्रमेय एक आहे बरं का. 30 60 90 मापाचे जर त्रिकोण असतील का नाही तर 30 अंश समोरची बाजू कर्णाच्या निमपट असते आणि 60 अंश समोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3चे 2 पट असते. पण हे तुमचं पाठ नाही. त्यासाठी सरळ पाठ करा. समभुज त्रिकोणाची लंब उंची. लंब उंची म्हणजे 60 अंश समोरची बाजू आली. ही कर्णाच्या म्हणजे इथं समभुज चौकोनाच्या बाजूच्या वर्गमुळात 3चे 2 पट असते. बरोबर आहे का रे? हो सर. समभुज त्रिकोणाची लंब उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. हे सूत्रच पाठ करायचं. 6 वर्गमुळात 3 तरी 12 म्हणजे 6 वर्गमुळात 3 सेमी येते. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. आणि हे जर असं केलं 6 आहे का नाही ते 36चं वर्गमूळ पुढं वर्गमुळात 3 केलं आणि 36 तरी किती रे? 318. 108. हे पण येते की पर्याय क्रमांक 4 पण. सर म्हणजे त्याची इथं फोड दोन करायची. हा फोड करायची असते त्याची काय येऊ शकत नाही. काय येऊ शकते की हे पण उत्तर. या दोन्हीची किमती सेमच आहेत आणि तिसऱ्या आणि चौथ्याची. दोन पर्याय निवडा असं पुढे द्यायला पाहिजे त्यांनी. नेक्स्ट. सोबतच्या आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR म्हणजे वरची आणि खालची बाजू समांतर आहे. वरची बाजू 47 दिलेली आहे आणि
खालची थोडी अस्पष्ट दिसते. किती आहे रे? अलीकडची किती आहे? खालची हा किती भाग आहे आणि हा किती? तर सर तो मोठा 5 आहे, 52. मोठा 52 आणि छोटा 5. नाव काय आहे? PQRS आणि मधलं नाव काय आहे इथलं? हा? यम. यम. हा. SM किती 5 म्हणला? SM 5 5 आणि MR 5. 52. MR 52. हा MR 52. ओके. हा खाली दिलेच की पण. हा आता विचारलंय काय? समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. सांगा. आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे 1/2 समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. आता समांतर बाजू दोन्ही पण माहित आहेत, फक्त उंची माहित नाही. म्हणजे हे आपल्याला PM कसं काढता येईल सांगा? PM पायथागोरस त्रिकोण. पायथागोरसला 3 बाजूपैकी 2 बाजू लागतात ना. तर 2 आपल्याला दिलेत की मग SP पण दिलाय. SP पण दिलाय कर्ण. कर्ण कुठे 13 दिलाय? दिलाय. तर खाली दिलाय SP. तर खाली दिलाय 13 SP 13. हा ते तर लिहिला नाही बरोबर. SP 13 आहे. मग पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला तर काय होणार? PM वर्ग अधिक SM वर्ग बरोबर PS वर्ग ना. मग PM काढायचे ना. PM चा वर्ग, SM किती आहे? 5 चा वर्ग, 5 PS 13 चा वर्ग. मग 5 चा वर्ग 25, 13 चा वर्ग 169. 169 वजा 25 किती आहे? 146. 12. आता क्षेत्रफळ काढायचे. 1/2 समांतर बाजूची बेरीज. समांतर बाजू त्यातली वरची बाजू 47 आणि खालची बाजू किती येणार? 52 अधिक 5 27 आणि गुणिले आता काढलेली उंची किती? 12. बेक बे बेसक 12. तर 57 आणि 47 ची बेरीज करू. 7 आणि 7 14, 1 5 आणि 5 10 104 गुणिले 6. 6 चोक 24 2 6 0 2 2 6 1 724 24. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर. पर्याय क्रमांक 1. रामरावांनी 2011 ते 2015 सालापर्यंत आपल्या शेतीतून पिकवलेल्या ज्वारी व गव्हाच्या उत्पादनाचा जोड स्तंभालेख खाली दर्शवला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता हे दिसताना थोडं फारच स्पष्ट दिसते. आकृती मोठी करते. 11 12 बरं इथं मी लिहितो. इथं 11 साल आहे. पुन्हा इथे किती आहे? 12 साल आहे. हे 13 14 आणि 15. आता या खुणा सुद्धा स्पष्ट दिसत नाहीत खरं. सर 1 सेमीला 10 क्विंटल आहे तिथं वर दिले. किती कुठे दिले प्रमाण? वर 10 क्विंटल ना. हा. म्हणजे इथं 10 20 30 40 50 असंच ना. हो सर. हे 60 70 80 90 आणि 100. ओके. आता विचारलंय ज्वारीचं सरासरी उत्पादन किती? आता 72 ज्वारी क्विंटल. आता ही वरच आहे, कोरा भाग ज्वारीचा आहे आणि जो रंगवलेला भाग आहे तो गव्हाचा आहे.
आता कोरा भाग बघूया आपण. आता मला सांगा 2011 साली किती क्विंटल ज्वारी आहे रे? तिथून आडवूया. सर 50 क्विंटल. 50. किती? 50. 12 साली बघा 12 65 क्विंटल. 65. 13 साली 90 क्विंटल. 90. त्यानंतर 14 साली 80 क्विंटल. 80. 15 साली 75 क्विंटल. सरासरी काढायचं म्हटल्यावर त्याला किती मागायचं? 5. 5. वाचले. वरची बेरीज करू. 5 आणि 5 10. चला 1. 7 आणि 1 8 8 16 8 3 24 25 25 आणि 6 31 31 आणि 7 36 360 आणि भागिले 5. 65 क्विंटल. 17 35 5 दुनी 10 72 क्विंटल येते ना. पर्याय हो क्रमांक सर. 1. ओके. आता दुसरं, कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचं उत्पादन समान व सर्वात जास्त आहे? 2013. 2013. 2013. 2013. आता समान स्तंभ बघा. बघा इथं. मग हे साल किती आहे? 13. बरोबर. आणि शेवटचं 2012 साली गव्हाचं उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटल कमी आहे? 2012 म्हटलं का नाही, हे 11 हे 12 हे बघा. आता कोरा भाग आहे ते ज्वारीच आहे. ज्वारीचं किती उत्पादन आहे? 65 50. 65 क्विंटल. 65. आणि गव्हाचं किती? 50 क्विंटल. 50. वजाबाकी करू. म्हणजे ज्वारीचं 65 न जास्त आहे, 15 न जास्त आहे. म्हणजे गव्हाचं 15 न कमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. अशा पद्धतीने आपली ही 2019 17 18 19 पूर्ण झाली ना. हो सर. 18 होती काही. नाही 19 होती. 3 प्रश्नपत्रिका आपल्या पूर्ण झाले काय तर. तर सुरुवात कसली करूया आपण 20च्या प्रश्नपत्रिकेला. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल? सांगा. 13 वर्गमुळात 2. 13 पर्याय क्रमांक 3. चौरसाची बाजू ही कर्णाची किती पट असते? बाजू गुणिले वर्गमुळात 2. 2. बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण असा आहे. बाकी हा चौरस आहे. ही काटकोन, ही 45चा कोन, हा 45चा. मग 45 अंश कोणासमोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे चौरसाची बाजू कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. मग कर्ण टाकतो 13. 13/वर्गमुळात 2 उत्तर येते. पण आपल्याला कर्णाचं परिमेयकरण करायचं, म्हणजे वर वर्गमुळात 2 गुणायचं आणि खाली पण वर्गमुळात 2 गुणायचं. असं केल्यानंतर वर 13 वर्गमुळात 2 आहे आणि खाली वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 येणार आणि 13च्या निम्म किती येणार? 6.5. म्हणजे 6.5 वर्गमुळात 2 उत्तर येते. पर्याय क्रमांक किती? 2. बरोबर ना. हो सर. तर 6.5 वर्गमुळात 2 कसं काय आलं? सूत्र वापरलं रे. चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले चौरसाचा कर्ण, हे सूत्र वापरलं. मग 1/वर्गमुळात 2 आणि कर्ण दिलेला आहे 13, म्हणजे एकंदरीत 13/वर्गमुळात 2 उत्तर येते. पण नेहमी लक्षात ठेवा, छेदामध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या ठेवायची नसते. मग त्या वर्गमुळात 2 ना अंशाला पण गुणायचं, छेदाला पण गुणायचं.
मग अंशाचा गुणाकार आला 13 वर्गमुळात 2 आणि छेदाचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 आणि 4चं वर्गमूळ 2 आणि मग 13 2 न भागलं तर 6.5 येते म्हणजे 13च्या निम आणि पुढं मग वर्गमुळात 2 आहे समजलं. हो. आता बघा पुढे दिले 4000 किती आहे 560 चे किती टक्के आहे 2.7 7 सर पर्याय क्रमांक 2 ह्या शून्याला हा शून्य घालून चेक करूया असू द्या. आता 27चा पाढा सांगा 27 162 162 चला 16 पुन्हा 27 5 135 आणि 135 आणि 16 141 हा 151 151 चला 15 तर 100 पुन्हा 51 हा बरं 27 चोक 108 108 अधिक 15 123 123 आणि दशांश चिन्ह 1 म्हणजे हे येणार आणि भागिले किती म्हणजे 10 न भागायचं म्हणजे अजून दशांश चिन्ह डावीकडे सर म्हणजे 123 पॉईंट किती येते 12 12 आहे का ऑप्शन हा बघा पर्याय क्रमांक 1 आणि 2. 1 आणि 2. दोन आहे आणि अजून एक पर्याय निवडायचे बघा पर्याय क्रमांक 1. भागिले किती करता येईल रे आपल्याला ह्याचं 100 न भागावं 100. लागेल. आता 100 म्हणजेच 10चा कितवा घातांक दुसरा आणि 10चा दुसरा घातांक वर आल्यावर 10चा वजा दुसरा घातांक होणार म्हणजे 12312 गुणिले 10चा वजा दुसरा पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर 1 आणि 2. त्यानंतर एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली तर विक्रेत्याला शेकडा नफा कितीचा 40 रुपये न 50 डझन 40 गुणिले 50 करा 2000 येते सर 2000. ही झाली खरेदी किंमत आणि पुन्हा किती दराने विकली 52 किती डझन 50 डझन 50. 50 डझन 52 रुपये मग 0 5 दोन्ही 10 त्याला 1 2007. 30% नफा किती आला नफा 600. किंमत जास्त म्हणजे 700 नफा आणि मग शेकडा नफा काढण्यासाठी काय नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 नफा 600 खरेदी किंमत 2000 गुणिले 100. आता ह्या 3 शून्याला ह्यातलं 2 आणि ह्यातला 1 घालवतो आणि मग 60 भागिले 2 किती येणार आहे 60 ने मग 30 म्हणजे किती नफा झाला 30% नफा बरोबर. त्यानंतर 29 पहा 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली किती तुकडा होणार आहे मग याचा 70 7 तुकडे. 7 तुकडा होणार म्हणजे एकाची किंमत एकाची लांबी किती येणार 60. 60 मीटर. आता 1 मीटर म्हणजे 100 सेमी ना हो सर म्हणजे 6000 सेमी येणार उत्तर आहे का नाही पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 बरोबर
एक प्रश्न पाहूया आणि बस करूया. 30वा पहा. खालीलपैकी असत्य विधान, चुकीचे विधान कोणतं? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. सत्य. बरोबर. बरोबर. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. हे पण सत्य. समभुज चौकोनाचे सर्व कोण एकरूप असतात का रे? नाही. नाही. समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? नाही. नाही. म्हणजे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. 3 आणि 4. 3 आणि 4. कारण इथं असत्य विचारलंय. असत्य. चालेल. उद्याच्या तासाला आपण राहिलेली उदाहरणं पाहूया. जास्तीत जास्त अभ्यास करा. परीक्षेचे दिवस फार जवळ आले. आज तारीख किती आहे? 4 जुलै. 4. म्हणजे फक्त 15 दिवस परीक्षा बाकी आहे. आणि एवढ्या वेळात तुम्हाला अजून भरपूर काय काय करायचे. चल, ओके, बाय.